तर नमस्कार सर्वांना। तर आज आपण खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय, कारण पण तसंच आहे बरं का। त्या अगोदर सर्वजण व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाठीमागं बघा आपण पेपर हातरून ठेवलेला आहे, तर आपल्याला इथं लावायचं आहे दोडका आणि दुधी भोपळा। तर पूर्ण आता इथपर्यंत लावून घेतलं, म्हणजे हातरून घेतलेला आहे कागद, आणि पुढचं राहिलंय बघा। आणि आज सकाळीच व्हिडिओ बनवायला घेतलाय, बाकी सगळी कामं आवरली ती सकाळी। आज पावसाने म्हणजे कालपासूनच थोडीशी उघडीप दिली बरं का। आता 8 दिवस एवढा पाऊस चालू होता, रिमझिम सारखीच चालू होती दिवसभर। तर चला आता आपण गायांकडे जाऊ, काय दाखवते तुम्हाला, आणि आपलं ह्या इकडचं वातावरण कसं काय भारी वाटतंय। कारण आपण मोबाईल बदललेला आहे आता, जो आपला पहिला मोबाईल ना, त्याच्यामुळे आपलं व्हिडिओ पण येत नव्हतं वेळेला, कारण मोबाईलचा बराच प्रॉब्लेम झाला। आणि आपण काल नवीन आणलेला आहे, त्याच्यामुळं म्हणलं चला आता नवीन मोबाईलमध्ये आज एक ब्लॉग काढावं, तुमच्याबरोबर शेअर करावं। कसं काय वाटतंय वातावरण बघितलं का बघा। इकडे आहेत आपल्या अप्सरांच्या जाळ्या, आणि ह्या साईडला आहेत आपल्या अप्सरा। हे बघा, एका दादांनी विचारलं होतं एखादा कमेंटमध्ये की तुमच्या कोंबड्या दाखवा म्हणून। तर आपल्या कोंबड्या आता लय काय नाही, पण थोड्याशा म्हणजे फारशा नाही, त्या कमी झालेल्या आहेत। कारण मध्ये एवढा ताप दिला ना लांडग्या आणि बोक्यांनी ह्यांनी, त्यावेळेस लय नुकसान झाली, आणि ज्या काय राहिल्या होत्या त्या आपण विकून टाकल्यात। तर आता थोड्याफार राहिलेल्या आहेत त्या बघा, साधारणतः 20-25 राहिल्या त्या आता। तर 20-25 आहेत, तर बघू आता हळूहळू आता आणखी वाढवायचे ते। तर ह्या साईडला आहे आपली कुट्टी, आणि आपल्या घराचा पण पाया भरून झालाय बरं का। ह्या साईडला आपली कुट्टी झाडाखाली। इकडं आज सगळ्या गाई हो का इकडं अशा गोट्यात बांधले ते, कारण पावसाने 2-4 दिवस त्यांना खायला ह्याला येत नव्हतं, त्याच्यामुळं मग इकडे घेतले ते। आणि ह्या साईडला बघा आपल्या घराचा पाया, म्हणजे इथं पहिले आपण गाया बांधत होतो, आणि आत्ता आपल्या घराचं काम इथं धरलेलं आहे। तर बघा एवढं भरलंय आता, म्हणजे पाया उचलून घेतलाय आता, ही म्हणजे काय म्हणतात फाउंडेशन ही। तर आता ही भरायचं आहे अजून, हे का, तर एवढं रचून घेतलंय आता। तर काल काम बंद होतं, कारण कच पण संपली होती, आणि वीट पण बघा एवढी राहिली आता। आणि ह्या साईडला आहेत आपल्या सर्व गाई, काली, कल्याणी, ईश्वरी, हिटलर, आणि हिचं काय अजून नाव ठेवलं नाही। तर ही पण आपण नवीनच आणलेली, तर हिचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आणि ह्या आहेत आपल्या नवीन, हे बघा इकडं 2 येतात, तर वेळेला झाल्यात आता, रात्री आणलेले आहेत, आज उद्या 2 दिवसात येतेलच। तर कसं असतं म्हणजेच की दुधाचा भाव जरी कमी असला ना, तरी शेतकरी दूधचा व्यवसाय ही वाढवतातच, बघितलं का दुधाचा भाव। तर बघितलं का आपल्या इकडं 2 नवीन गाया। तर कसं असतंय तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने। तर हे बघा कशा काय आहेत, तर म्हणतात ना की दूध व्यवसायाचं रेट जरी दुधाचं कमी झालं ना, तरी आपण गाया घ्या, म्हणजे गाया सांभाळायला गाया घ्यायला हार मानायची नाही। 2 गायी घ्यायच्या की लगेच दूध वाढवायचं। तर कशा वाटते त्या का, इकडे ही बसली आता, दमती रात्री गाडीत आणल्यामुळं, खाल्ले आता बसली निवांत। तर कशा वाटते त्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा। हे बघा मस्त असा गुलाल फिलाल टाकून आणलेले आहेत। तर कसं असतं की व्यवसाय करायचा असेल ना, तर मनापासूनच करायचा असतो, आणि हार जीत, तोटा होतोय, नुकसान होतोय, हार होती असं म्हणून चालत नाही। तर व्यवसाय वाढवायचा असेल ना, तर कुठंतरी करावंच लागतं। तर कसं काय, हे बघा गाडी आली दूध घालून, त्यांना वाटतंय पेंड आणली, आता खाल्ली ह्यांनी पेंड, पण तरी पण त्यांना वाटतंय पेंड आणली, कशा कालवा उठवून देते त्या लगेच, हे का नाही नाद खोळा। तर कसं काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आता ह्यांची सोय अशी केली आहे बघा, काय झाले 4-5 दिवस पावसामुळं का नाही बाहेर पण लय असं किचकिच होती, त्याच्यामुळे ह्यांना असे कुंड्या आतच म्हणजे इथं गोट्यातच कुंड्या बांधल्यात, इथंच निवांत खात्यात बसत्यात। त्या साईडला बघा आपली दूध काढायची मशीनच अडकवलेली, आणि इकडं नाही हे दूध काढायचं हे आहे, आणि ह्या साईडला आहे मशीन, हे बघा दिसले का। तर गाया कशा वाटतात त्या आपल्या, तर वेल्यावर तर व्हिडिओ तुम्हाला येईनच, दूध बीत कशा देतात, कसे चालते ते। तर ही काय साधारणतः 3ऱ्या वेताच्या गाया आहेत, आणि ही आपली
काली काली तर बघा आमची एकदम एक नंबर काली आहे, सगळ्या जनावरात एक नंबर. आता ह्यांचं काय अजून अनुभव नाही, रात्री तर आणल्यात, बघू आता वेल्यावर कसं काय आहे ती. तर असं असतं आमचं शेतकऱ्यांचं, की कुठल्या गोष्टीची हार मानायची नाही, जिद्दीनं करत राहायचं. यश नक्कीच एक दिवशी तरी मिळतंच. एक ना एक दिवस यश हे काय म्हणतात का नाही, की नक्कीच मिळतं. आणि आज आपला गोटा कसं काय वाटतो, एकदम टकाटकमध्ये. तर दिवसातून 2 टाईम ह्याला धुवा लागतंय, 2 टाईम शेण उचलावं लागतंय आणि स्वच्छता ठेवावं लागते गायांखाली. कारण कसं आहे, कोबाय खाली घसरायचं चान्सेस असतात. त्याच्यामुळं व्यवस्थित सगळे दिवसातून 2 टाईम 3 टाईम म्हटलं तरी याची साफसफाई करावी लागते. तर कसं काय आपलं नियोजन कसं काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर सगळेजण लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर म्हणतात चला एक सकाळ सकाळी तुमच्याच नसतंच नात करते काय म्हणून चालत नाही. असं पण सांभाळावं लागतंय आणि असं पण घ्यावं लागतंय ना, असं पण दाखवावं लागतंय. तर असं असतं. तर आपल्याला म्हणजेच कसं, आता मला खरंच मनापासून खूप आनंद झाला आहे, कारण आपल्या गाय आता भरपूर वाढलेल्या आहेत. इकडं पण बघू शकता तुम्ही, हे बघा. तर हे सर्व आपल्या इकडं एवढ्या गाया झाल्यात आता. तर अजून पण आपल्याला वाढवायच्यात आणि पूर्ण इथं ना असा मुक्त गोटा करायचा आहे. तर सध्या आता सुरुवात चालूच आहे बघा वाढवायची. मागच्या वेळेस पण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं तुम्ही, आपण 2 गाय आणलेल्या आणि त्याच्या आधी पण 1 आणलेली आणि त्याच्या अगोदर ही 5 आणलेल्या आणि इकडच्या साईडच्या तर ह्या पहिल्या जुन्या गाय आहेत आपल्या सगळ्या इकडं. तर कसं असतं म्हणजे कुठला बी व्यवसाय करायचा झालं ना, तर कधीच कुठल्या गोष्टीत हार मानायची नाही. कारण एक तर हार होती किंवा जिद्द होती, जित होती. तर असं असतं म्हणजेच की कुठलंही काम करताना ना मनापासून आणि जिद्दीनं केलं ना, तर त्यात यश नक्कीच मिळतं. तर आपल्या जे नवीन गाय आहेत ह्या 2, तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसं असतं म्हणजे हे जत्राबांचं ना, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचं तीच आहे बरं का, की जत्राबा दारात असल्याशिवाय त्यांना म्हणजे चैन पडत नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात ना 1-2 तरी जरशा गाय आहे असते त्यात. आणि नाहीतर असा मोठा गोटा तरी असतोच. म्हणजे कसं असतं, ज्याची त्याची पद्धत असते सांभाळण्याची, जितकी ज्याची जिद्द आहे तशी. आणि आपल्याला बरे म्हणजे असं म्हणतात बरं का, की दुग्ध व्यवसायामध्ये परवडत नाही. पण कसं असतंय की त्याच्यात पण कष्ट भरपूर आहे. उन्हाळा पावसाळा थंडी वारा काहीच म्हणून चालत नाही. तर ह्यांची सकाळी 5:30 वाजल्यापासून कामं चालू होत्यात. तर पडत्या पावसात म्हणलं तर एक टायमाला ह्यांच्या धारा वगैरे काढावं लागतात, वैरण रानातून आणावं लागते. तर आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं, पाऊस रिमझिमसारखे चालू असल्यामुळं मोठी वाहनं पण रानात जात नाहीत, म्हणजे ट्रॅक्टर ही. तर डोक्यावर एवढ्या जनावरांची वैरण व्हावं लागते. तर त्याचा पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकर शेअर करेन, कारण आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मला शक्यतो जास्त व्हिडिओ बनवायलाच येत नव्हतं बरं का. आणि जवळपास एक 5-6 महिने झालं मोबाईलचा प्रॉब्लेम होता. तर जस्ट आपण आता घेतल्यामुळं आता इथून पुढं आपलं रेग्युलर डेली आपले व्हिडिओ येत राहते आणि ब्लॉग येत राहते. तर सगळेजणी बघा आणि सगळेजणी सपोर्ट करा. कसं असतं की कुठलंही हे करताना म्हणजे प्रत्येका म्हणजे आवड निर्माण होती एकामेकाचं बघून. त्याच्यामुळं जर कुणाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर अवश्य करा. पण सुरुवातीला आपलं थोडं थोडं जसं आपलं बजेट असेल, जसं आपल्याला जमते तसं करा. कारण कसं असतं, एकदम मोठं व्हायचं नसतं, हळूहळू स्टेप बाय स्टेप मोठं व्हायचं असतं. तर कसा आपला गोटा भरला आहे आज. आणि खरंच म्हणजे मला पण खूप आनंद झाला आहे की आपलाचा गोटा जो आहे तो पूर्ण म्हणजे बऱ्याच ह्याच्यातून आपण इथपर्यंत आलेलो आहे. की बऱ्याच वेळा जनावरांचं पण घडमोड झालेली आहे. आणि कुठल्या बी गोष्टीची ना अशी जिद्द धरावी लागते. तर लवकरच तुम्हाला आपल्या गोट्यात आणि भरपूर गाया दिसतील. तर हे घडामोडी म्हणजेच की तुम्ही म्हणसान की ताई तुम्ही असं का म्हणताय, तर आमची ही 4थी वेळ आहे बरं का. 4 वेळ म्हणजे 4 ते 5 वेळा झालं असं की आम्ही बऱ्याचशा गाया केल्या, 15-20 गाया केल्या. पण परवडत नाही करून काय वेळेस आम्ही सगळ्या विकून टाकल्या. मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं ना की आपल्याकडे फक्त 4 गायी राहिल्या होत्या आणि सगळ्या गाया आपण विकल्या होत्या. तर कसं असतं म्हणजे की ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे ना, तरी त्या गोष्टीत का नाही माणसाचं मन असं हे होत नाही बरं का, लागत नाही. त्याच्यामुळं मग परत फिरून आणखी आपल्या गाया आता जवळपास 18 ते 19 गाया आता आपल्या सगळ्या झालेल्या आहेत. आणि लवकरच तुम्हाला अजून पण इथं बघायला गावतीलच, कारण आपण असा मुक्त गोटा एवढा भारी बनवणार आहे का नाही, तर लवकरच तुम्हाला ती पाहायला पण मिळेल. आणि कसं असतं म्हणजेच की कुठलाही व्यवसाय करताना ना की कधीच हार मानायची नाही, जिद्दीनं करत राहायचं.
जितकं आपण जिद्द धरलं ना तितकं आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. तर कसा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या ह्या नवीन गायांची नावं काय ठेवावी आणि ह्या तुम्हाला कशा वाटते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर खूप आवडलेलं आहे आता. आणि रात्री म्हणजे रात्री उशिरा आल्यामुळंच व्हिडिओ बनवला नाही बरं का. रात्रीचं कसं होतं की आपल्या गोट्यात इथं एकच बैल आहे आणि एवढं दिसत नाही व्यवस्थित संध्याकाळचं. त्याच्यामुळं मग आपलं सकाळी सकाळी आता बनवाय घेतल्या म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा, तुम्हाला तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आणि कसे काय चाललं आहे इकडं आता ह्यांचं. तर पलीकडं होत्या का तिकडं आता गवंडी आलेलं आहेत. आपल्या घराचं काम आता म्हणजे फाउंडेशन ते उचलून सगळं राहिलेलं घ्यायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे. कारण हो का वातावरण बघा कसं झालं आहे. तर लवकरात लवकर आता सगळं करून घ्यायचं घर पण. कारण कसं झालं आहे की घराचं काम पूर्ण झालं का नाही मग गोट्याच्या मागं लागायचं आहे. सध्या आता ह्यांना गोट्याचं म्हणजे आत्ता सध्याचा निवारा तर चांगलाच आहे. पण ज्यावेळेस आपण असं मुक्त करेल ना त्यावेळेस असा मोठा गोटा वगैरे वाढवायचा. तर बघत राहा आपलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.